हाय नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर चला आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मी माझ्या जीवनावरती आधारित व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आता भाग माझ्या लक्षात नाही, त्यामुळे मी भागाचा काय विषय सांगत नाही. तर हे बघा, माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम होता, माझ्या पिशवीचा प्रॉब्लेम होता. तर आता काय झालं, हे माझं मनगट आहे नाही का. आता माझ्या मनगटाचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार आहे. काय माणसाचं काय शरीर म्हणजे काय सर्व शरीर चांगलं असतं काय नसतं. तर मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या मनगटाचा प्रॉब्लेम बरं का. तर बऱ्याच दिवसापासून माझा हात दुखत होता, पण चालू होतं आपलं काम. म्हणजे करायचे मी आपलं हळू करत होते मी काम, म्हणजे एवढाही त्रास होत नव्हता मला. मग काय झालं, माझे मिस्टर वारले आणि मी गावाला गेले, दशक्रियासाठी गावाला गेले. मग गावाला थोडे दिवस राहिले आणि मी परत कोल्हापूरला आले. माझी मोठी मुलगी, नातू, त्याने आम्ही सर्व आलो आणि रात्रीतनं एकदमच बघा माझं मनगट ठणकायला लागलं, दुखायला लागलं. एवढं दुखायला लागलं की मला झोप पण येणार, काहीच मला कळेना. एवढा मला त्रास झाला माझ्या मनगटाला. आणि मग काय केलं, दवाखान्यात दाखवलं माझा मुलगा आणि मी दवाखान्यात गेलो. तर त्यांनी काय सांगितलं की ते मनगटामध्ये का नाही अशी जाळी तयार झाली. म्हणले जाळी काय तयार होईल आणि काय नाही तुम्हाला काय सांगू. मग ती जाळी तयार झाली म्हणले, त्यामुळे ते मनगट दुखतंय म्हणले. पण नशीब म्हणजे अजूनपर्यंत माझ्या मनगटामध्ये पू नाही झालेला. कारण पू जर झाला तर काय होईल काही सांगता येत नाही, हे तर माहिती आहे तुम्हाला. मग त्याच्यामुळं बघा किती औषधं केली. मला झाडूसुद्धा हातात घेता येत नव्हता, झाडू किंवा आपला ग्लास, पाण्याने भरलेला ग्लास, एवढंही मला करता येत नव्हतं. म्हणजे त्या हाताने मला काही पीठ मळायला येत नव्हतं, कपडे धुवायला येत नव्हते. म्हणून मी ते वॉशिंग मशीन घेतलं बघा माझ्या हातासाठी. म्हणजे मला जमतच नव्हतं काय, म्हणून ते वॉशिंग मशीन घेतलं कपडे धुवायला. नाही तर मला वॉशिंग मशीन घ्यायची पण गरज नव्हती बघा कपडे, कारण मला काहीच जमत नव्हतं त्या हाताने. एवढा हात दुखायचा. हे बघा आत्तासुद्धा बघा हे, म्हणजे एवढाच हे मनगट आहे ना, अजिबात हालत नाही. आता हे मनगट बघा, असं हात हालतोय का नाही, तसं बघा हे आहे का नाही, हे इथं मनगट आहे का नाही, इथं अजिबात हालत नाही. हे बघा हे कसं सुजलं आहे. आणि रात्री तर एवढं ठणकत होतं, म्हणून मला ते आठवलं की त्याला आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूया. तर तुम्हाला पण सांगूया माझी दुर्दशा, म्हणजे काय माझी अवस्था आहे ते तुम्हालाही सांगूया म्हणून सांगायला लागले. तर एवढा म्हणजे सण केलं मी ना, तर भरपूर असं सण केलं. मग त्या मनगटामध्ये इंजेक्शनं दिली, काय केली, पण काही फरक पडला नाही बघा. आणि मग ते हर्बल लाईफ घेतलं ना, त्याच्यानंतर मला थोडाफार फरक पडला. पण परत नंतर ते थोडे दिवसांनी उद्भवत गेलं. मग मी राणे डॉक्टरांच्यात दाखवलं बघा गेल्या वर्षी ते राणे डॉक्टरांच्यात दाखवलं. मग ते औषधं गोळ्या चालू केल्या, ते मलम लावायचं चालू केलं. मग त्यांनी काय सांगितलं, जे तुमचं मनगट आहे का नाही, असं मनगट हलतंय, तर ते फक्त बोटं हलणार आणि ते मनगट आहे ना ते पूर्ण पॅक होऊन जाणार म्हणून असं त्यांनी सांगितले. ते मनगटातली जाळी ते काही ते ऑपरेशन करता येत नाही, काही नाही. म्हणत ते ऑपरेशन करूया म्हणून, काय म्हणलं ऑपरेशन करून तर उपयोग आहे. जसं हात राहायचा मग तसंच आपलं औषध गोळ्या का कुठं काय ह्याच्यावरती चालू आहे. अशा माझ्या आयुष्यामध्ये काय सांगू तुम्हाला, डोळ्यांचा एक प्रॉब्लेम, पिशवीचा एक प्रॉब्लेम, मनगटाचा एक प्रॉब्लेम आहेत. अशी ही माझी जीवनाची कहाणी आहे. काय सांगू तुम्हाला, लई बेकार दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काय असतं. असं काय प्रत्येकाचं जीवन सुखी आहे असं काही नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं. तर बघा माझा हा व्हिडिओ छोटासाच आहे, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडलाच लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय सर्वांना. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी सध्या असं ना कम्युनिटीला माझे जुने व्हिडिओ टाकायला लागलेले आहे, कारण बऱ्याच जणांनी सांगितले की तुमचे जुने व्हिडिओ टाका, आम्हाला बघायचे आहेत. काही छान व्हिडिओ आहेत जुने ना, मी कुठे फिरायला गेलेले, काय असे महत्त्वाचे खूप छान व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही बघा.
तर चला बाय बाय सर्वांना.